नमस्कार. आजचा माझा दिवस चालू झाला एम-जी रोडच्या सलूननी. सलूनला येऊन बाहेर बघते तर अजून तसाच पसारा होता. काहीच त्या लोकांनी काम नव्हतं केलं. वीकेंड पुरा आमचा बरबाद केला होता. आज भक्ती दीदीच्या सासूने टेस्टी असा उंधियो पाठवला होता. वाव! मी तर अख्खा डब्बा पूर्ण चाटून पुसून खाल्ला. खूप टेस्टी उंधियो होता. नंतर अमर आला मला पिक करायला. तिथून आम्ही निघालो ठाकूर विलेजच्या सलूनला. आज बऱ्याच दिवसानंतर ठाकूर विलेजच्या सलूनला आलं होतं. टचवूड ॲज युजुअल ठाकूर विलेज बिझी होतं. सलूनला आज ह्या छोटा मुलगा आला होता. हा पंजाबी आहे, म्हणजे ते लोक पगडी बांधतात. आणि त्याच्या मम्मीने हेअरमध्ये एवढे नॉट्स केलेले की 1 ते 1.5 तास लागला त्याचे नॉट्स काढायला. सो ह्या माझ्या सेकंड क्लायंट होत्या बोटॉक्ससाठी. त्यांनी त्यांच्या हेअरवर खूप मेहंदीचं कोटिंग करून घेतलेलं. सो त्यांना कन्सल्ट केला आधी प्रॉपर. त्याच्यानंतर त्यांच्या हेअरला बोटॉक्स करून घेतलं. आणि वीकेंड असेल आणि सलूनमध्ये काय काम नाही होणार, एका साईडचा फ्यूजच उडाला होता. हे सगळे वीकेंडमध्येच काही ना काही कांड होत असतात. जाता जाता हे मागे गणपतीचं विसर्जनचं दर्शन झालं. खूप भारी वाटलं. घरी येऊन आमची पॅरेंट्स ड्युटी चालू झाली. त्रिशवीच्या स्कूलचा होमवर्क बाकी होता. सो मी बसली तिला आधी होमवर्क करायला. त्याच्यानंतर अमर बसला तिला हे स्टोरी सांगायला. तिला स्कूलमधून ह्या एव्हरी वीकेंडला स्टोरीच्या बुक मिळतात. सो अमर लागला होता इथे तिला स्टोरी सांगायला आणि ती केवढं क्यूट प्रकारे ऐकत होती. होमवर्क फिनिश करून आम्ही निघालो नानी हाऊसला. त्रिशवी इव्हिनिंगला नानी हाऊसला जाते, पण आज तिच्या नानीची तब्येत ठीक नव्हती. त्याच्यामुळे आम्ही तिला भेटायला जात होतो. सोसायटीमध्ये घुसताच त्रिशवी जे खुल्या सांडसारखी पळाली आहे आणि जाता जाता तिला तिचे भेटले फ्रेंड्स. ती विसरूनच गेली की मॅडम इथे नानीला भेटायला आले ना की खेळायला. ती नानीला सोडून पहिली पळाली पाठी ग्राउंडमध्ये खेळायला. त्याच्यानंतर जर आम्ही नानीची विचारपूस केली, नानी बरोबर बसलो आणि निघालो तिकडून घरी.